पुढच्या आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया। भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची नवी दिल्लीमध्ये बैठक होतीये। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची ही महत्त्वाची बैठक होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दुपारी 4 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि मंत्री या बैठकीमध्ये सहभागी असतील। बैठकीआधी पंतप्रधान मोदींचा दिल्लीमध्ये रोड शो असल्याचं देखील समजतंय। दिल्लीतील पटेल चौक ते एनडीएमसी कन्व्हेन्शन सेंटर पर्यंत पंतप्रधानांचा रोड शो असल्याची माहिती मिळते। न्यायाधीशांच्या नियुक्तीवरनं केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी सरन्यायाधीशांना पत्र लिहिलेलं आहे। उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियममध्ये सरकारी प्रतिनिधींचा समावेश करण्याची सूचना त्यांनी केली आहे। न्यायाधीशांच्या नियुक्तीच्या घटनात्मक प्रक्रियेमध्ये सरकारच्या प्रतिनिधींचा समावेश करण्याची सूचना या पत्रामध्ये करण्यात आलेली आहे। पारदर्शकता आणि सार्वजनिक उत्तरदायित्व संवाद साधणं गरजेचं असल्याचा उल्लेख या पत्रामध्ये आहे। नोकरीच्या निमित्तानं बाहेरगावी स्थायिक असलेल्या मतदारांसाठीच्या रिमोट ईव्हीएम मशीन्स आता सुरू करण्यात येणार आहेत। निवडणूक आयोग आज या संदर्भात सगळ्या पक्षांची चर्चा करणार आहे। दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये रिमोट ईव्हीएमचं सादरीकरण केलं जाणार आहे। आयोगानं 8 मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष आणि 57 मान्यताप्राप्त प्रादेशिक पक्षांना यासाठी आमंत्रित केलंय। रिमोट ईव्हीएमच्या प्रदर्शनादरम्यान आयोगाच्या तांत्रिक तज्ञ समितीचे सदस्य सुद्धा उपस्थित राहणार आहेत। आरईव्हीएम लागू केल्यास स्थलांतरित मतदारांना स्वतःचा मताधिकार बजावण्यासाठी मूळ गावी जाण्याची गरज भासणार नाहीये। आरईव्हीएमला ईव्हीएमवर आधारित एक मजबूत त्रुटीहीन स्वरूपात विकसित केलं जाणार आहे। तसंच ते इंटरनेटशी कनेक्टेड नसेल। गेले काही दिवस राज्यातल्या बहुतांश सगळ्याच भागात कडाक्याची थंडी आहे। ठाण्यात सुद्धा जबरदस्त थंडी पडलेली आहे। यामुळे रात्रीची वर्दळ ठाण्यात कमी झालेली असताना परीक्षार्थींना मात्र या कडाक्याच्या थंडीत उघड्यावर झोपावं लागतंय। पुठ्ठा किंवा वर्तमानपत्रांचा बिछाना करून घरून आणलेल्या चादरी पांघरून पोलीस भरतीसाठी आलेली ही मुलं रात्र फुटपाथवर काढतायत। ठाण्यामध्ये पोलीस भरती सुरू आहे। यासाठी राज्यभरातनं परीक्षार्थी भरती प्रक्रियेसाठी म्हणून येत आहेत। 4 वर्षांनी ही भरती निघाल्यानं सर्वांनीच यंदा चांगला जोर लावलाय। यामुळे विद्यार्थी चाचण्यांसाठी रविवारीच ठाण्यात दाखल झालेले होते। आजच्या परीक्षेसाठी अनेक परीक्षार्थी कालच ठाण्यामध्ये दाखल झालेले होते।